नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे आंबड येथून. ऊस बिल थकबाकी प्रकरण, शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा. जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील मौजे महाकाळ येथील शेतकरी रामेश्वर रघुनाथ मुंजमुले यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपी समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर यांच्याकडून ऊस पुरवठ्याच्या थकबाकीबाबत गंभीर तक्रार करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सदर प्रकरणामुळे सहकार क्षेत्रातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदार शेतकऱ्याने 2025 ते 26 या गळीत हंगामात संबंधित साखर कारखान्यास एकूण 275.276 मेट्रिक टन ऊस पुरवठा केला आहे. या ऊस पुरवठ्याचे एकूण बिल 7,70,773 रुपये इतके देय असून सदर रक्कम अद्यापही शेतकऱ्यास अदा करण्यात आलेली नाही. शेतकऱ्याने सादर केलेल्या निवेदनानुसार ऊस खरेदीनंतर नियमानुसार निश्चित कालावधीत पैसे देणे ही साखर कारखान्याची बंधनकारक जबाबदारी आहे. तथापि संबंधित कारखान्याकडून देयक अदा करण्यात विलंब झाल्याने खालील कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत. ऊस खरेदीनंतर वेळेत देयक न देणे, FRP नियमांचे उल्लंघन, सहकारी संस्थेच्या सदस्यांच्या आर्थिक हक्कांचे उल्लंघन, लेखी अर्ज व कायदेशीर नोटीसकडे दुर्लक्ष, प्रशासनिक निष्काळजीपणा व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण, वारंवार पाठपुरावा निष्फळ. तक्रारदाराने दिनांक 1 डिसेंबर 2025 व 14 फेब्रुवारी 2026 रोजी कारखाना प्रशासनाकडे लेखी अर्ज सादर करून देयकाची मागणी केली होती. तसेच अधिवक्तामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. तथापि आजपर्यंत कारखाना प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा देयकाची पूर्तता करण्यात आलेली नाही असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. आर्थिक परिणाम. ऊस बिल न मिळाल्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक परिणाम झाला असून मुलांचे शिक्षण, शेती खर्च, बियाणे, खते व घरगुती गरजा भागवणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती डळमळमळीत झाली आहे. आमरण उपोषणाचा इशारा. तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की 15 दिवसांच्या आत संपूर्ण देयक अदा न केल्यास दिनांक 21 एप्रिल 2026 पासून संबंधित साखर कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तसेच उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थिती संबंधित कारखाना प्रशासन जबाबदार राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाला प्रत, सदर निवेदनाची प्रत खालील प्राधिकरणांना पाठवण्यात आली आहे. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे प्रादेशिक सहसंचालक साखर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी, जालना जिल्हा पोलीस अधीक्षक, जालना तहसीलदार, आंबड संबंधित साखर कारखाना. प्रशासन प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांच्या हक्काच्या देयकासाठी कायदेशीर नोटीस देऊनही कारवाई का होत नाही? सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक जबाबदारी कुठे आहे? प्रशासन या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करणार का? निष्कर्ष. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वेळेत न मिळाल्यास त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, आंबड. नमस्कार. लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे. माझ्यासोबत मुजमुले नामक एक शेतकरी बांधव आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जे शेतासंदर्भात जे ऊस आहे त्या ऊसाचं बिल महाकाळा कारखान्यावर रखडलेलं आहे व या संदर्भात त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना रिसर तक्रार अर्ज सादर केलेला आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, काय सांगणार आहात? तुमची काय मागणी, काय समस्या, कशा संदर्भात तुम्ही तक्रार केली, काय सांगणार आहात? माझा 11व्या महिन्यामध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना येथे गाळपासाठी ऊस आणण्यात आला. मला त्यांनी माझे ऊसाचे पेमेंट आतापर्यंत 1 रुपयाही दिला नाही व माझी फसवणूक त्यांनी केलेली आहे. कारखान्याला टनेजला काही मर्यादा असतात, त्या मर्यादेचं उल्लंघन करून माननीय हुलमुख साहेब यांनी
सहकार क्षेत्र नसताना जसं खाजगी क्षेत्र असल्यासारखं हुकुमशाही पद्धतीने त्यांनी माझ्या ऊसाचं गाळप करून माझ्या ऊसाचे पूर्ण पेमेंट स्टॉप करून ठेवले आहे. माझे पेमेंट त्यांनी आतापर्यंत मी वारंवार त्यांना भेटूनही माझ्या पेमेंटची त्यांनी काहीच रिसिप्ट तक्रार घेतली नाही. त्यामुळे मला मी जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रार आज निवेदन दिलेली आहे. मी माझं जर बिल नाही दिलं माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. माझा परिवार संपूर्ण औरंगाबादला शिक्षण क्षेत्रासाठी माझ्या मुला शिक्षणासाठी मी तिथं राहतो आणि यांनी माझी कारखान्याने फसवणूक करून माझा ऊस आणला आणि माझं बिल ते द्यायला तयार. याकरता मला उपोषणाची तारीख निश्चित करून मला कलेक्टर साहेबांना यांना निवेदन आज मी सादर केलेले आहे. मला सांगा, तुमचं जे क्षेत्र आहे, तुमचं क्षेत्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे किती आहे आणि किती बिल तुमचं पेंडिंग आहे? माझ्या नावावर फक्त 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर क्षेत्रात काय त्यांची सरासरी एकरी 40 टन ऊस निघाला पाहिजे आणि तिथं लॉक करते ते 40 टनाच्या पुढे जर आला कोणाचा ऊस समज कारखाना ते लॉक उडीत नाही. यांनी 3 एकर क्षेत्रावर 350 टन ऊस माझ्या पुऱ्या परिवाराचा, माझ्या मुलाचा, बायकोचा, माझ्या भावाचा, भावजाईचा ऊस यांनी त्या नावाखाली मोगम पंचे ऊस आणला व माझं बिल मुद्दाम हेतू पुरस्कार त्यांनी माझं बिल थांबून धरलेलं आहे. दादा, तुमची जी तुम्ही जसं सांगितलं आता कलेक्टर साहेबांना तुम्ही तक्रार केली, तर पुढची भूमिका तुमची काय राहणार आहे याबद्दल काय सांगा? ते की माझं रिसिल पेमेंट नाही केल्यास मला कुटुंबाचा निर्वाह करता येणार नाही. याकरता मी लोकशाही मार्गाने उपोषण समर्थ कारखान्यासमोर उपोषण 21 तारखेला उपोषणाची तारीख दिली. 21 तारखेला मी उपोषणाला तिथं मला 15 दिवस जर नाही पेमेंट दिलं तर मी उपोषणाला तिथं बसून लोकशाही माध्यमातून मी तिथं उपोषण करणार आहे समर्थ कारखान्यासमोर. तुमचं नाव दादा? रामेश्वर रघुनाथ मुजमुले, राहणार महाकाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मी कारखान्याचा मूळ सभासद आहे. मूळ सभासद असताना हे कोणत्या गोष्टीची दखल घेत नाही.